प्रभाग क्रमांक 26 मधील निवडणूक रणधुमाळी हर्षदाताई गायकर आणि नयनाताई जाधव यांना मिळतोय नागरिकांमधून भरघोस प्रतिसाद। नागरिक देत आहेत शिवसेनेच्या धनुष्यबाणाला साथ। सविस्तर वृत्तांत। महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। नाशिकमधील प्रभाग क्रमांक 26 मध्ये आता खऱ्या अर्थाने राजकीय वातावरण तापू लागले आहे। शिवसेना पक्षाने आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले असून त्यात प्रभाग क्रमांक 26 निवृत्ती हरिभाऊ इंगळे अनुक्रमांक 1, प्रभाग क्रमांक 26 हर्षदाताई समाधान गायकर अनुक्रमांक 1, प्रभाग क्रमांक 26 नयनाताई निलेश जाधव अनुक्रमांक 2, प्रभाग क्रमांक 26 मधून भागवत पाराजी आरोटे अनुक्रमांक 1 हे आहेत। धनुष्यबाण चिन्हावर भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन पॅनलमधील सर्वच उमेदवारांकडून मतदारांना केले जात आहे। प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवून हे चारही उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत। धनुष्यबाणासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन या उमेदवारांनी जनतेला केले आहे। विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराने आपला संपर्क क्रमांक देऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे। पाहुयात प्रचारादरम्यान हर्षदाताई गायकर आणि नयनाताई जाधव यांच्याशी झालेली ही खास चर्चा या मुलाखतीच्या माध्यमातून। नमस्कार, शौर्य रणरागिणीच्या सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपल्याकडे आले आहेत गायकर हर्षदा समाधान, ज्या की अनुक्रमांक 1 प्रभाग क्रमांक 26 मधून शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहेत आणि प्रचार दरम्यान आज त्यांची आपल्याशी भेट झाली आहे। जाणून घेऊयात काही गोष्टी त्यांच्याकडून। ताई, कसा वाटतोय प्रचाराचा हा प्रवास, त्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं आहे की प्रचारादरम्यान नागरिकांचा तुम्हाला मिळालेला प्रतिसाद काय आहे, कसा आहे? सगळ्यात पहिले तर मी माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीने मी माझ्या सगळ्या प्रभागातल्या नागरिकांशी आम्ही भेटण्याचा प्रयत्न करतोय। तुम्ही बघा की ही आमची आत्ता प्रभागातली ही तिसरी फेरी आहे आणि प्रभाग 26 हा नाशिक शहरामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा प्रभाग आहे। परंतु जेव्हा आम्ही आमच्या काही पोस्ट असतील, आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, आमच्या पेजच्या माध्यमातून जेव्हा आम्ही त्या पोस्ट करतोय, त्या पोस्टला रिप्लाय आम्हाला असा आहे की ताई तुम्ही आमच्यापर्यंत या, आम्हाला तुमचं स्वागत करायचंय, आम्हाला तुमचं औक्षण करायचंय, तुमचं संपूर्ण पॅनल आजच विजयी आहे आणि हे आमचं विजयी औक्षण आहे। आणि तुम्ही बघा की जेव्हा सामान्य नागरिक जेव्हा आमची वाट बघतोय आणि तो प्रतिसाद आम्हाला देतोय, ते निश्चितपणाने तो प्रतिसाद वाखाणण्याजोगा आहे। परंतु ह्या सगळ्यातनं आता दडपण असं येतंय की जे नागरिक आम्हाला इतक्या उत्स्फूर्त प्रतिसाद देताय, इतकं प्रेम करताय आणि हे प्रेम निश्चितपणानं पुढच्या निवडणुकीमध्ये आम्हाला हा त्यांचं प्रेम आणि विश्वास हा निश्चितपणानं आम्हाला 5 वर्ष जपून ठेवायचा आहे, तो सांभाळून ठेवायचा आहे। कारण हे प्रेम आम्हाला आतापर्यंत मिळतं कारण आम्ही लोकांसाठी 24 तास अवेलेबल आहोत। त्यांनी फोन केल्यावर त्यांची कामं होतात आणि निश्चितपणानं हा जो भरभरून प्रेम आहे शिवसेना पक्षाचा आम्ही निश्चितपणाने जोपासण्याचा प्रयत्न करू। नक्कीच ताई, जसं की सगळ्यांना माहित आहे की तुम्ही आत्ताच नव्हे तर कित्येक वर्षापासून हा जो तुमचा समाजसेवेचा जो काही ध्यास चालू आहे तो पुढे पुढे नेत आहात आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यात देखील तुम्ही अग्रेसर आहात। या प्रभागामधील प्रत्येक नागरिकांना याची जाणीव आहे आणि तुमच्या विजयामध्ये ह्या नागरिकांचा नक्कीच खूप मोठा सहभाग असणार आहे। नागरिकांच्या समस्या तुम्ही जेव्हा विजयी होणार आहात, निवडून येणार आहात, त्यानंतर कसं असणार आहे किंवा त्यावर काही असं नियोजन केलेलं असेल? नाही, निश्चितच माझ्या मते उद्यापासूनच आमचा दुसरा वचननामा, जो 2017ला आम्ही वचननामा दिला होता ताई, तुम्ही बघा त्या वचननामा आम्ही अजूनही सांभाळून ठेवलेला आहे आणि त्या वचननामामध्ये एकही काम आतापर्यंत राहिलेलं नाही, त्याच्यापेक्षा जास्ती कामं आम्ही केलेली आहेत आणि आता आमचा 2026चा वचननामा 2 दिवसामध्ये लोकांच्या हातात पडतोय। मला असं वाटतं की काही ठिकाणं असे आहेत ताई की आम्हाला लोकांना विचारावं लागतं की आता काय काम करायचंय। म्हणजे 2017 पासून तर 2022 पर्यंत आम्ही नगरसेवक होतो, 2022 पासून तर 2025 पर्यंत आम्ही माजी नगरसेवक होतो। परंतु आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला कसलाही असं जाणू दिलं नाही की बाबा तुम्ही लोक माजी आहात। त्यांनी आम्हाला त्यांच्या नगर विकास खात्यातनं प्रचंड निधी दिला आणि तुम्ही बघताय की सगळ्या प्रभागामध्ये रस्ते असतील, प्लेबर ब्लॉक असेल, त्यानंतर वाचनालय असेल, हॉस्पिटल असतील, आरोग्यवर्धिनी केंद्र असेल, अशी सगळी कामं आपण महिलांना प्राधान्य देऊन करून घेतलेली आहेत। त्यामुळे निश्चित तुम्ही बघताय विधानसभेचा जो काही रिझल्ट होता तो सगळ्या माता भगिनींनी पूर्ण बदलून टाकला होता आणि मला अपेक्षा आहे की येणारं 2015 तारखेचं जे इलेक्शन आहे आणि 16 तारखेला जो काही गुलाल
पडणार आहे तो निश्चितपणानं माझ्या माता भगिनींच्या आशीर्वादानं हा शिवसेनेचाच असणार आहे. आणि महापौर हा आमचा शिवसेनेचाच असून नाशिक महानगरपालिकेवर भगवा हा शिवसेनेचाच फडकणार आहे. नक्कीच ताई, खरंच हा विश्वास जो आहे हा प्रत्येक इथे असणाऱ्या ह्या प्रभागातल्या प्रत्येक नागरिकांच्या तोंडातून हा शब्द आहे की जर इथला उमेदवार निवडून येणार तो शिवसेनेचाच असणार. कारण त्यांच्यामध्ये जी धमक आहे, जे विचार आहेत ते सगळे आपल्या साहेबांचे आहेत. आपल्यासोबत इथे आहेत आपल्या नैनाताईंशी देखील आपण याबद्दल खास संवाद साधत आहोत की आपल्या साहेबांच्या विचारांबद्दल, जे तुम्हाला त्यांच्याकडनं मिळालेलं मार्गदर्शन आहे त्याबद्दल आम्हाला थोडंसं जाणून घ्यायचं आहे. खरं तर आपले एकनाथजी शिंदे साहेब जसे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते इतके लोकप्रिय झाले की सगळ्यांना त्यांनी जी काही कामाची सांगड घातली, विकास कामं आणि योजना यांची सांगड घालून जे महिलांना सुद्धा त्याचे संधी मिळवून दिली, त्या कामांची किंवा याची योजनांची जी संधी मिळवून दिली, त्याच्याबद्दल सगळ्याच महिलांच्या तोंडातनं शिंदे साहेबांचं नाव हे अतिशय म्हणजे गर्वाने ते येते की आम्हाला शिंदे साहेबच परत हवेत. ह्या उद्देशाने सगळेजण अगदी खुश आहेत. आम्ही ज्या वेळेला आमच्या प्रभागामध्ये फिरतोय त्यावेळेला आम्हाला असं जाणवतंय त्यांचं नाही तुम्ही काही प्रचाराला येऊ नका, आम्ही शिंदे साहेबांनाच निवडून देणार आहोत. कारण त्यांनी ज्या काही योजना आपल्यासाठी राबवल्या आहेत महिलांचा विचार करून, ज्या काही महिलांसाठी त्यांनी बसेसचं तिकीट हाफ केलेलं आहे सगळ्या महिलांसाठी, तसेच आपली सुवर्ण योजना आहे, अशा खूप साऱ्या योजना आहेत. लाडकी बहीण योजना तर ही खूपच फेमस झालेली आहे. लाडकी बहीण योजनेतनं तर आम्हाला अक्षरशः ज्यावेळेला प्रभागात आम्ही जातो त्यावेळेला आम्हाला हाताला धरून सांगितलं जातं, ताई आज आहे ना माझ्या मुलाची फी मी त्या लाडकी बहीण योजनेतनं जे पैसे मिळाले त्यातनं आम्ही ते पैसे दिलेत. त्यांचा तो आनंद पाहून आम्हाला सुद्धा इतका आनंद वाटतोय. आणि आमच्या अजून साहेबांचं हे सगळे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींची म्हणजे विकास कामांची पण आणि योजनांची पण सांगड घालत त्यांनी हा देश आपल्या महाराष्ट्र राज्य पुढे नेण्याच्या प्रक्रियेला त्यांनी सुरुवात केलेली आहे. तर मला असं वाटतं नक्कीच सर्व आपल्या प्रभागातील सर्वांनी शिवसेनेचे सर्व आम्ही चारही उमेदवार यांना भरघोस मतांनी निवडून द्यावं अशी मी सर्व नागरिकांना विनंती करेल. नक्कीच आज आपल्यासोबत आपण आपल्या हर्षदाताई आणि नैनाताई यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि आपल्या एकनाथजी शिंदे साहेबांच्या या विचारांवर चालणाऱ्या या आपल्या भगिनींना आणि या पॅनलला आपल्याला विजयी करायचं आहे. विजयी म्हणून आपल्याला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणायचं आहे. ही कळकळीची विनंती आणि आवाहन या दोघींनीही आपल्या प्रेक्षकांना केलेले आहे. धन्यवाद.